रोल आहे रोल. पोलीस ठाण्यात गेला होता, दबाव आणला असा आरोप होता. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, रविवारी सुमारे 3 वाजताच्या आसपास माझ्या मतदारसंघामध्ये जी घटना घडली त्याचं पहिलं मी दुःख व्यक्त करतो. त्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये मीही सहभागी आहे, मीही संवेदनशील त्याबद्दल आहे. गेल्या 2-3 दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिनिधीला दाग लागावं अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत. त्याचा खुलासा आणि त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी संध्याकाळी रात्री 3:21 रात्रीच्या माझ्या PNचा मला फोन आला. आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले. त्यामध्ये मला एक कॉल विशाल अगरवालांचा पण होता. त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याला पब्लिकने खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला नेलेलं आहे, तर प्लीज आपण या ठिकाणी येता का. तर नंतर मी त्या ठिकाणी घरी निघालो. पहिले घटनास्थळी गेलो, तिथून सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते. मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी PI साहेब अवेलेबल नव्हते. तर मी तिथं माहिती घेतली असता त्यांनी म्हटलं साहेब आता बाहेर गेले. तर मी त्यांना फोन लावला, त्यांच्याकडनं माहिती मिळाली ते जखमींना घेऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. तर मी त्यानंतर तिकडं निघायचा, मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. तर PI साहेबांनी मला म्हणजे 10 ते 15 मिनिटात मीच पोलीस स्टेशनला येत आहे, तर तुम्ही तिथेच थांबा. आणि तसं ते आलेसुद्धा. आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो, पूर्ण घटनाक्रम त्यांच्याकडनं माहिती केला. त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ॲक्सिडेंटमध्ये 2 युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शीने त्यांना माहिती दिली होती. तर अशा या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला पूर्ण माहिती दिली. त्यानंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी. आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तीलाही सांगितलं की सिरियस बाब आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल. आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा. मी अजून एक सांगू इच्छितो की काही लोक या ठिकाणी पब संदर्भात बोलत होते. आपल्या माध्यमातून पण मी विधिमंडळामध्ये बऱ्याच वेळा ह्या पब संदर्भातली आवाज उठवलेला होता. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये कल्याणनगर स्वच्छ असोसिएशनच्या सर्व सभासदांसह मी अमिताभ गुप्ता साहेबांना भेट घेतली होती आणि या पब संदर्भात जे नाईट लाईफ आहे हे बंद व्हावं याच्यासाठी त्यांच्याकडे मी भेट घेऊन मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं. कित्येक वेळा माझ्याकडनं तिथं पत्रव्यवहारही झाला आहे. तसंच मी DCP या टायमिंगला पंकज देशमुख साहेब होते, त्यांनाही पत्रव्यवहार केला होता. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर आणि अशा पद्धतीने आपण सगळं केलेलं आहे. अगरवाल हे तुमचे मित्र आहेत, तुमची भागीदारी याच्यामध्ये आहे. राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो. इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पासआउट झालो तर नंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं. एवढी माझी ओळख आहे आणि ते माझ्या मतदारसंघातले एक मतदार सुद्धा. तुमचे व्यावसायिक संबंध आहेत असा देखील आरोप केला जातो. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत करायला तिथे जात असतो. व्यावसायिक संबंध म्हणला तर त्यांचा माझा फक्त नोकरी आणि त्यांच्याकडे काम केलं होतं एवढा माझा त्यांचा. अगरवाल यांचा तुम्हाला कॉल आला, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, पण ते पीडित होते, त्यांचे 2 जण यामध्ये बळी होते, त्यांचे आई वडील सुद्धा पोलीस स्टेशनच्या तिथं आलेले होते, त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला का? त्यांचे हे सगळं खोटं आहे. त्यांचे आई वडील तिथे नव्हते. मी माहिती घेतली, हॉस्पिटलमध्ये पण माहिती घेतली PI साहेबांकडनं. त्यावेळेस त्यांना डेड बॉडी त्यांची ससूनला नेली गेलेली हे सांगितलं.
त्यांचे आईवडील तिथे होते. माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथे मदत करण्याचा हॉस्पिटल लवकर त्यांना घेऊन जा अशा पद्धतीने होतं. तिथे ठेवण्याचं ही मदत माझ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अपघात झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाणं अपेक्षित आहे की रुग्णालयात? नाही, मी अपघात झाल्यानंतर मी त्या ठिकाणी पहिलं घटनास्थळी गेलो आणि त्यानंतर मला कळालं की ते कुठे आहे. तसं मी PI साहेबांकडे माहिती. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता की बरेच सोशल मीडियामध्ये आहेत, बऱ्याच जणांनी हे टाकलेलं आहे. मी वैयक्तिक असं कोण नाही, पण बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे. असे आरोप लावले जातात की आरोपी गेला किंवा त्याची पिझ्झाबद्दल तशी आपल्याला आता आपले गृहमंत्री असतील किंवा कमिशनर साहेब असतील त्यांच्याकडे सगळे CCTV फुटेज अवेलेबल आहे. ज्यांनी तुम्ही त्या दिला असेल त्याच्यावरती कारवाई करा. CCTV फुटेज पुढे करण्याची तुम्ही मागणी करणार? हो करणार ना, का नाही करणार, करणार. किरण सर किरण सर मोना मोना तब मुझे रात के 3:21 पे मेरे PA ने मुझे ये इन्फॉर्म किया कि अपनी कॉन्स्टिट्यूंसी में यहाँ पर बड़ा एक्सीडेंट हुआ है और उसके बाद काफ़ी लोगों को मुझे फ़ोन आया और उसमें एक अग्रवाल फैमिली की मुझे अग्रवाल का मुझे फ़ोन आया और उन्होंने बताया कि मेरे बच्चे का एक्सीडेंट हुआ है और उनको पिताजी आया तो हम लोग वहाँ पर पहुँचा और मैंने मुलाकात से कॉन्टैक्ट करने के बाद उन्होंने 15 मिनट में पुलिस स्टेशन आ रहा हूँ अब यहाँ मत आओ ये बताया. आने के बाद मैंने उनसे पूरी घटना की ये जानकारी अरे लागेल ना हिंदी हिंदी लागेल ना इसमें 2 लोगों की मौत हुई है और इसमें एक करू बच्चा एक कार ड्राइव कर रहा था उसमें यहाँ क्रिमिनल ऑफेंस लगाए जाएंगे. उसमें मैंने उनको बताया जो भी कायदे से बनता है वो सब ऑफेंस आप लगा सकते हो. दूसरी बात मैं कोई जानबूझ के शायद से कोई ये फैला रहे आप इसकी जांच कर सकते हो. सर अन्य एक प्रकारे या संपूर्ण व्यक्तिगत तुम्ही कसं पाहता आरोपीला लोकांची त्याच्यानंतर आरोपीला लगेच आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? याच्याशी मला पण माहिती मी आता हे कायद्याने कोणत्या ह्याच्यात घटना दिल्या मला त्यातून मिळालं ते जे काय कायद्याने केलं आपल्या तज्ञांनी या ठिकाणी